धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 सगुणाबाग राईस टेक्नॉलॉजी म्हणजेच SRT नेरळच्या चंद्रशेखर भडसावळे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय। SRT तंत्र म्हणजे दरवर्षी भात पिकासाठी नांगरणी चिखळणी न करता गादी वाफे तयार करून भात बियाण्याची टोकणणी करायची। पुढे 4-5 वर्ष हेच गादी वाफे चालवायचे। त्यामुळे नांगरणीचा लावणीचा खर्च यामध्ये वाचतो। तसंच भाताच्या पिकाची मुळं जमिनीमध्ये ठेवून त्यावरच दुसरं पीक घ्यायचं। असं केल्यानं जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं आणि 30 ते 40% खर्चामध्ये कपात होते। जमिनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होऊन शेती कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी मजुरामध्ये फायद्याची होते। आमच्या वडगाव तालुक्यामध्ये आमचे हे कडदे गाव कोरडवाहू विकास अभियानामध्ये याची निवड झाली। निवड झाल्यानंतर ज्या काय आम्ही अनेक इथं योजना राबवल्या त्यामध्ये पीक प्रात्यक्षिक हे सुद्धा एक प्रामुख्याने घेतले गेले। तर ह्या वर्षी आम्ही 85 भाताची पीक प्रात्यक्षिक आयोजित केलेली आहेत। आम्ही जेव्हा आमच्या अभियानात एक सहल काढली होती त्या सहलीमध्ये आम्ही चंद्रशेखर भडसावळे यांच्या कर्जत येथील नेरळ येथील फार्मला आम्ही भेट दिली होती आणि त्यांनी जी SRT पद्धत SRT म्हणजे सगुणाबाग राईस टेक्नॉलॉजी खरं तर नुसती भाताची ही पद्धत नसून ही एक स्वतंत्र असे एक तंत्रज्ञान आहे। ते सर्व पिकांना लागू पडणारं तंत्रज्ञान आहे। असं ही एक अभिनव पद्धत आमच्या लक्षात आली आणि मग त्या पद्धतीने आपण का लागवड करू नये असा आमचा सर्व ग्रामस्थांचा निर्णय झाला आणि आमच्या लक्षात आलं की सर्वांनी अशी लागवड करण्यापेक्षा आपण काही सिलेक्टिव्ह जे शेतकरी प्रगत आहेत ज्यांनी निंदणाळ तंत्रज्ञान पहिले वापरून पाहिलेले अशा काही प्रगत शेतकऱ्यांना आपण हे तंत्रज्ञान वापरायला सांगू आणि मग आम्ही असे 15 शेतकरी सिलेक्ट केले। ह्या लागवडीबद्दल जर सविस्तर सांगायचं म्हणलं तर ही अतिशय लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे। कारण आता सर्व अर्थशास्त्रीय जमाना आहे ज्या तंत्रज्ञानामध्ये कमीत कमी लागत होते आणि ज्यातून जास्तीत जास्त उत्पादकता मिळते अशा तंत्रज्ञानाला महत्त्व देण्याचा हा काळ आहे। त्यामुळे आपण लो कॉस्ट टेक्नॉलॉजी असल्यामुळे SRT तंत्रज्ञानाचा अवलंब सर्वच लोकांनी करावा असं आमचं म्हणणं आहे। तर SRT तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय तर SRT तंत्रज्ञान ही एक शाश्वत अशी एक भात लागवडीची प्रक्रिया आहे। तर SRT पद्धतीमध्ये प्रथम आपण ज्या जमिनीमध्ये SRT लागवड करणार आहे त्या तिची नांगरट करून घेतली जाते। नांगरट करून घेतल्यानंतर रोटरच्या साहाय्याने ते भुगा करून घेतला सर्व ढेकळं फोडली जातात आणि त्यानंतर आपण जो रेझर आहे त्या रेझरला 136 सेंटीमीटर अंतर रेझरचे जे हे असतात ते ॲडजस्ट करायचे 136 सेंटीमीटरवर आणि 2 सरी पाडल्या की त्याच्यामधला जो वाफा तयार होतो गादी वाफा तो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा। तर त्याची वरची जी विड्थ आहे ती बरोबर 1 मीटर ॲडजस्ट झाली पाहिजे। अशा प्रकारे गादी वाफा तयार केला होतो। गादी वाफा तयार झाल्यानंतर साधारणतः ही प्रक्रिया आपली 15 मेच्या आसपास पूर्ण व्हायला लागते। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व जो पाऊस असतो ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो तो 15 मे पासून तर 7 जून पर्यंत ह्या पावसाचं आगमन कधीही होऊ शकतं, अचानक होऊ शकतं। ह्या पावसाचं आगमन झालं तर त्यात ते जर वाफे भिजले तर त्यामध्ये असलेले सर्व गवताची बीजा अंकुरतात आणि गवत फुटून वर येतं आणि अशा प्रकारे जे तण नंतर आपल्याला भात पिकात त्रास देणार आहे त्याचं अगोदरच नियोजन करणं आपल्याला सोपं जातं। मग हे जे आलेलं तण आहे याचं आपण काय करायचं तर आपल्याकडे ग्लायफोसेट म्हणून एक औषध आहे। तर ते ग्लायफोसेट औषध साधारणतः 1 लिटरला 10 ते 15 ml आपण टाकलं तर एका पंपाला ते साधारणतः 150 ml पर्यंत घ्यावं आणि त्याची फवारणी करावी। तर ग्लायफोसेट हे औषध फवारल्यानंतर साधारणतः 4 ते 5 तासानंतर सर्व जे तण आहे ते तण हळूहळू वाळायला सुरुवात होते, मरायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपण काय करतो की जी बीज प्रक्रिया आहे ती बीज प्रक्रिया करून घ्यायचं आणि बियाणं साधारणतः याला 1 एकरसाठी 8 किलो बियाणं पुरेसं होतं। इतर वेळची जी आपली लागवड आहे ते 1 एकरला आपण 20 ते 25 किलो बियाणांचा वापर करतो। म्हणजे अतिरिक्त जवळजवळ 3 ते 4 पट बियाणं आपलं अतिरिक्त आपण वापरतो। तो बियाण्याचा खर्च या SRT मध्ये वाचतो। फक्त 8 किलोमध्ये आपले हे 1 एकरची लागवड होते
आणि हे करताना बीज प्रक्रिया करून घ्यायची. बीज प्रक्रिया करून घेतल्यानंतर आपण एक साचा तयार केलेला आहे 25 बाय 25 सेंटीमीटरवर, म्हणजे 1 मीटर बाय 75 सेंटीमीटर अशा एक आयताकृती एक तयार करून घेतले आणि त्याला खालनं अशा प्रकारचे टोकन यंत्र तयार केले. आणि हे टोकन यंत्र सुद्धा आहे आमच्या गावामध्ये शशिकांत सुतार नावाचा एक आमचा एक मित्र आहे, तरुण मित्र आहे, स्थानिक कारागीर आहे. त्या स्थानिक कारागिरांनी हे यंत्र तयार केलं आणि म्हणून हे कुठल्याही शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या हे सहज करता येण्याजोगे तंत्रज्ञान आहे. तर अशा प्रकारचे टोकन यंत्र तयार केलं आणि त्या टोकन यंत्राने 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर जे खड्डे पडले त्या खड्ड्यामध्ये प्रथमतः आपण एक DAP जे आपलं खत आहे ते 1 चिमूटभर DAP प्रत्येक खड्ड्यात सोडायचं आणि त्यानंतर 3 ते 4 दाणे प्रोसेस केलेलं जे बियाणं आहे ते त्यात टाकायचं आणि तो खड्डा ते बुजवून घ्यायचा. बियाणं हे झाकलं गेलं पाहिजे, हे सर्वात त्यातलं महत्त्वाचं आहे. बियाणं जर उघडं राहिलं आणि त्याला जर अतिरिक्त ऊन लागलं आणि जर आर्द्रता आली तर ते बियाणं पिठळून ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून ते बियाणं कुठल्याही परिस्थितीत झाकले गेले पाहिजे, याची ह्या तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात मोठी काळजी घ्यायची आपल्याला. आणि मग ते बियाणं झाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे जेव्हा आपली पूर्ण ते 1 एकरची समजा जे काय आहे ते लागवड पूर्ण झाली, ते पूर्ण झाल्यानंतर थोडीशी आर्द्रता असेल तर ताबडतोब फवारायचं किंवा जर आर्द्रता नसेल तर थोडं थांबायचं. आणि जेव्हा आर्द्रता येईल म्हणजे पाऊस पडेल अगर म्हणा किंवा आपण पाणी दिलं शेताला, त्यानंतर आपल्याला गोल हे औषध फवारायचं. त्या गोल हे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे. त्यामुळे काय होतं की भाताचं बियाणं मात्र सुरक्षितपणे उगून येतं, पण जे तणाचं बियाणं आहे ते मात्र उगून येत नाही. आणि अशा प्रकारे हे तण नियंत्रण आपलं साध्य होतं. आणि हे याची एक फिल्म तयार होते. गोल औषध फवारल्यानंतर त्याची एक शेतात फिल्म तयार होते. त्यामुळे गोल औषध फवारल्यानंतर तिथं शेतकऱ्याने बिलकुल फिरकू नये, तिथं जाऊ नये, मध्ये फिरू नये, नाही त्याची फिल्म डिस्टर्ब झाली तिथून गवत उगून येण्याची शक्यता असते. साधारणतः या गोल औषधाचा इफेक्ट 1 महिन्यापर्यंत राहतो. 1 महिन्यापर्यंत काही गवत उगून येत नाही. पण 1 महिन्यानंतर जेव्हा त्याचा इफेक्ट संपतो त्यानंतर आपण काय करायचं असतं की आपल्याकडे जे युरिया ब्रिकेट्स आहे, ब्रिकेट म्हणजे त्यामध्ये युरिया आणि DAP ह्या 2 याचं मिक्सिंग केलेलं असतं आणि ती एक गोळी तयार केलेली असते. ती गोळी प्रत्येक चोथ्याच्या मध्ये एक आपण टोकून यायची आणि तेच काम करताना जे आजूबाजूला थोडंसं गवत उरलं ते गवताची बिन्नी पण करून घ्यायची. अशा प्रकारे एकदा ती गोळी खोचून झाली की शेतकरी मित्रांनो मग आपला शेतकऱ्याचा त्यातला रोल संपला. मग डायरेक्ट पीक कापणीपर्यंत आपलं दुसरं त्यामध्ये काहीही काम उरत नाही. कारण युरिया ब्रिकेट हे दोन्ही प्रकारचं त्यात युरिया आणि DAP असल्यामुळं अमोनिकल फॉर्ममधलं पण आणि नायट्रेट फॉर्ममधलं पण त्यातनं नत्र पिकाला उपलब्ध होतं. आणि ती गोळी हळूहळू वितळत असल्यामुळे जोपर्यंत पिकाची अन्नाची गरज आहे तोपर्यंत त्याला अन्नाचा हळूहळू पुरवठा केला जातो. त्यामुळे नत्राची मात्रा वाया पण जात नाही आणि आवश्यकतेनुसार पिकाला मिळते आणि त्यामुळे पिकाची वाढ अत्यंत जोमदार होते. पीक मध्ये आधी त्याचा कलर चेंज होत नाही. अन्यथा बाका आपण वरनं जर युरिया फुकून दिला तर त्यामध्ये काय होतं, तात्पुरतं कलर बदलतो आणि त्यानंतर पुन्हा पीक पिवळं पडतं. पण ह्यामध्ये एकदा युरिया ब्रिकेट दिली की सलग त्याचा कलर जो डार्क कलर जो आलेला असतो तो शेवटपर्यंत जोपर्यंत भात परिपक्व होत नाही तोपर्यंत कायम राहतो. अशा प्रकारे योग्य प्रकारे पालन पोषण झाल्यामुळे ह्यामध्ये भाताचं पीक चांगलं येतं. आणि भाताचं पीक हे झाल्यानंतर सुद्धा ही पद्धत काही संपत नाही. SRT पद्धतीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जर एकदा ते गादी वाफे तयार केले मित्रांनो तर त्यानंतर पुन्हा तिथं कुठलंही अवजार म्हणजे ट्रॅक्टर पण आणायचा नाही, त्यानंतर बैलाची जोडी पण आणायची नाही, नांगरट करायची नाही, कुळवणी करायची नाही, फन्नी करायची नाही, काही सुद्धा करायचं नाही. ही एक नैसर्गिक शेती चीच पद्धत आहे. परंतु यात थोडासा एक माणसाचा आपण त्यात इंटरफेअर ठेवलेला आहे. ते म्हणजे असं की हे गादी वाफेत आपण डिस्टर्ब करत नाही, परंतु गादी वाफेत न डिस्टर्ब केल्यामुळे काय होतं की जे तणाचं बियाणं जे पडणार आहे ते इतरत्र विखुरलं जात नाही, ते वरच्या एका थरात राहतं. कारण आपल्या पद्धती आपण काय करतो, जमिनीवर पडलेलं तणाचं बियाणं आपण नांगरट करून कोळवणी करून ते वर खाली करतो आणि त्यामुळे ते तणाचं बियाणं जेव्हा त्याला सूर्यप्रकाश मिळाला आणि पाणी मिळालं की सारखं उगवत असतं. त्यामुळे ते वेगवेगळ्या टप्प्यात उगवल्यामुळं शेतकरी ते तण नियंत्रण करताना अक्षरशः बेजार होतो, हैराण होतो. पण ह्या गादीवाफ्यामध्ये एकदा गादीवाफा तयार झाला की यामध्ये आपण काय जमिनीची मशागत करत नाही. त्यामुळे जे तणाचं बियाणं येईल ते सर्व वरच्या थरामध्ये राहतं. नमस्कार. कृषी समृद्धीची गुरुकिल्लीच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण शेतकऱ्यांना शेती व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या समस्यांवरती विचार करण्यासाठी किंवा त्यांचं मानसिक सक्षमीकरण कसं करता येईल या विषयावर आपण चर्चा करत होतो. हाच विषय आजच्या चर्चेमध्ये सुद्धा आपण सुरू ठेवणार आहोत आणि त्यासाठी तज्ज्ञ म्हणून पुन्हा एकदा आपण भाग्यश्री कापुरे
ज्या समुपदेशक म्हणून RCF या कंपनीमध्ये कार्यरत आहेत त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. कापुरे मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. चर्चेला सुरुवात करताना मला पहिला प्रश्न असा विचारावा लागतोय की मानसिक आधाराची नेमकी शेतकऱ्यांना आमच्या गरज आहे का? होय, नक्कीच आहे. कारण की शेतीच्या कर्जाच्या संकटामुळे पुरुष जास्त प्रमाणात खचत झालेला आहे. बरं. भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांना येणारे जे समस्या आहेत त्याचं मुख्य कारण हे मानसिकच आहेत. कारण भारतामध्ये जेव्हा अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आपण म्हणतोच, पण एक समाजाची पत ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे ह्या पतमध्ये जेव्हा त्याचं घसरण होते किंवा तो जेव्हा त्याची पत घसरायला लागते, समाजामध्ये असल्यावर त्याचं स्थान घसरायला लागतं, तेव्हा त्याच्यावर अनेक मानसिक दबाव निर्माण होतात. इनफॅक्ट ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे झालेले नुकसान, त्यामुळे झालेल्या कर्जाची परतफेड करणं हे शक्य नाहीये हे त्याला जाणवायला लागतं. घरातल्या मुलाबाळांची शिक्षण, त्याच्यासाठी लागणारा खर्च, लग्न, अशी कर्तव्ये आता आपल्याला पार पडता येणार हे त्याला लक्षात यायला लागतं. आणि जेव्हा हे त्याला लक्षात यायला लागतं समाजामध्ये माझी घसरण होत आली, तेव्हा त्याचं मानसिक संतुलन बिघडायला लागतं. त्याच्या मनात वेगवेगळे क्लेशकारक विचारांची आवर्तनं निर्माण होतात. आणि अशा अवस्थांमध्ये आता माझे काय होणार, मुलाबाळांचे कसं, किंवा लग्नाचे प्रश्न, हे सगळे त्याच्यासमोर उभे राहतात. आणि मग असे सतत मनात विचार असल्यामुळे मग नैराश्य, मानसिकता बदलाव, हे सगळे बदल निर्माण व्हायला लागतात. त्यामुळं तो कदाचित एक तर मानसिक ताणाखाली जातो किंवा मग तो वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातो. आणि जर का त्याला आधीच दारूचं व्यसन असेल तर तो दारूचं त्याचं प्रमाण व्यसनाचं खूप वाढत जातं. आता 2012 मध्ये मराठवाडा आणि विदर्भ ह्या भागामध्ये आम्ही काही सर्वेक्षण केलं होतं. तर त्या अहवालाच्या अंतर्गत असं सांगण्यात येतं की आत्महत्येचं प्रमाण हे मूळ कारण हे शेतीचं उत्पन्न कमी आलं किंवा अतिवृष्टीमुळे याच्यामुळे जे नुकसान झालं तेच एक मुख्य कारण नाहीये. तर त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत. म्हणजे कर्जबाजारी होणं, शेती व्यवसायामध्ये अनियमितता, घरातली भांडणं किंवा व्यसनाधीनता, घरात असणारे सामाजिक कौटुंबिक प्रश्न, जबाबदाऱ्या, यामुळे शेतकऱ्यांना नैराश्य निर्माण होतं. आणि ही अनेक कारणे मिळून एकत्रित मग त्याच्यावर दबाव होतो आणि मग तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. तर त्याला टाळण्यासाठी मानसिक जर त्याला मार्गदर्शन केलं, त्याला समुपदेशनाची जर जोड दिली, त्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन सल्ला जर करण्यात आला, तर मला वाटतं हे आत्महत्येचं प्रमाण त्याचं बऱ्याच अंशी कमी व्हायला मदत होईल. नक्कीच मदत होईल. मॅडम, मला सांगा, तुम्ही आता समुपदेशक म्हणून काम करताय, तर मग शेतकऱ्यांच्या मानसिकतेविषयी तुमचं मनोविज्ञान शास्त्र नेमकं काय सांगतं? तेच मी आता सांगितल्याप्रमाणे की मानसिकता का बदलते. कारण की एकतर शेतकरी वर्ग जो आहे, पुरुष मंडळी जी आहेत, ती एकतर दारू, तंबाखू, चहा ह्यांचं प्रमाण त्यांचं नेहमीच असतं. पण जे नैराश्य आणि मरगळलेली जेव्हा स्थिती येते तेव्हा त्याचं प्रमाण वाढतं. इनफॅक्ट दारू इतकी वाढते की ते व्यसनाधीनच्या आहारी जातात. आणि मग ह्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी त्यांना बरेच मार्गदर्शनाची किंवा काउन्सिलिंगची, समुपदेशनाची गरज असते. आता ह्या व्यसनांमुळे मानसिक ताण वाढला गेला, त्याच्यानंतर शारीरिक इतर आजारांचंही त्याच्यामध्ये प्रमाण वाढतं. आणि यामुळे काय होतं की मानसिक संप्रेरक जी असतात, मनातील वेगवेगळी द्रव्य, ती वाढायला लागतात आणि मानसिक आजारामध्ये हा माणूस विळखला जातो. पण ते लक्षात येणं फार गरजेचं असतं आणि किंवा त्या काळातच त्याला ऍक्च्युली समुपदेशनाची गरज आहे. हे मानसशास्त्राप्रमाणे असं आहे. किंवा हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायलाही मिळतं. हे तुम्ही जेव्हा आत्महत्या केलेल्या ठिकाणांमध्ये, गावांमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही त्यांचा सर्व्हे केला, त्यांचा अभ्यास जर व्यवस्थित केला, तर लक्षात येतं हे एका वेळेस अगदी बोललेलं नाहीये हे, किंवा एका क्षणामध्ये हे झालेलं नाहीये. याला बराच कालावधी त्याच्या मागे होता आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे ते घडत गेलं आणि मग तो फायनली त्या एका विचारापर्यंत. सर्वेक्षणाबद्दल बोलला, तर त्या सर्वेक्षण करताना तुम्हाला जो अनुभव आला त्याविषयी काही माहिती सांगू शकाल? जेव्हा मराठवाडा आणि विदर्भ ह्या भागामध्ये 2008 साली आत्महत्यांचं प्रमाण जेव्हा जास्ती वाढत चाललं होतं, तेव्हा आम्ही त्या गावांमध्ये जाऊन जिथे आत्महत्या केलेली अशी घरं आहेत, त्या घरांमधल्या लोकांशी वगैरे जाऊन जेव्हा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की आत्महत्या ज्या व्यक्तीने केली आहे त्याच्यानंतर त्याच्या घरातल्या ज्या उर्वरित व्यक्ती आहेत, म्हणजे त्या घराची त्याची बायको असेल, त्यांचे आई वडील असतील किंवा त्या व्यक्तीची मुलं असतील, तर ही खूप त्यांची अवस्था म्हणजे पाहण्याजोगी होती. कारण की एकतर आधीच उत्पन्न नाहीये, त्याच्यात कर्जाचा डोंगर आहे आणि त्यात घरातला मेन पुरुष गेलाय, कर्ता पुरुष गेलाय. तर त्या स्त्रीने ते जे पूर्ण जबाबदारी खांद्यावर पेलणं ही खूपच म्हणजे अवघड गोष्ट असून सुद्धा त्या स्त्रीने
ती जबाबदारी पेललेली आहे हे असं दिसत होतं. पण तरीही त्याच्यात सुद्धा त्यांना जर त्या स्त्रियांना किंवा त्या घरातल्या घरातल्या मंडळींना जर मार्गदर्शन समुपदेशन जर केलं गेलं, योग्य वेळी तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं हे जर मार्गदर्शन केलं गेलं तर ते त्याच्यातून बाहेर येऊन त्यांचं सुरळीत लाईफ जगू शकतात. किंबहुना मला तेव्हा जाणवलं बऱ्याच वेळा सर्वे करताना की हे जर आधी त्याच पुरुषांनाही मिळालं असतं किंवा त्या शेतकऱ्यांनाही जर मिळालं असतं मार्गदर्शन तर ह्या बऱ्याच प्रमाणात ह्याचं प्रमाण घटलं असतं म्हणजे आत्महत्येचं. मॅडम तुम्ही सांगताय की मार्गदर्शन जर आधीच मिळालं तर हे प्रमाण घटू शकतं, पण हे नेमकं मार्गदर्शन काय असू शकतं? आत्ताच सांगितल्याप्रमाणे मेंदूमध्ये मानसिक ताण निर्माण होतात, संप्रेरक वाढतात, त्यामुळे माणसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आरोग्याचं प्रकार होत नाही, त्याच्यामुळे डिप्रेशन यायला लागतं. आणि ही 2 महिने जर ही अवस्था तशीच राहिली तर मग हे सतत येणाऱ्या विचारांमुळे नैराश्याकडे माणूस वळला जातो. तर त्या प्रकाराला आम्ही काय म्हणतो की आपत्ती पश्चात येणारा सिंड्रोम किंवा आपत्ती पश्चात उद्भवणारे मनोरोग. तर या मनोरोगाला जर वेळी मार्गदर्शन केंद्र किंवा मार्गदर्शक समुपदेशक किंवा शेतकरी मिर्ग अशा पद्धतीने जर त्यांना मार्गदर्शन मिळालं, कशा प्रकारचं अपेक्षित आहे ते ज्या गाव पातळीवर म्हणा, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर अशी केंद्रे करण्यात यावी. वेगवेगळ्या संस्थांकडून किंवा शासकीय पातळीवर सुद्धा ह्यांनी जर पुढाकार घेऊन गाव पातळीवर अशी केंद्रे, मार्गदर्शक केंद्र किंवा तणावाचं व्यवस्थापन किंवा व्यसनाधीनतेमधनं बाहेर येण्यासाठी त्यांना काय मार्ग आहे किंवा मुलांच्या शिक्षणासाठीची जी काय सोय आहे, तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जर त्यांना केंद्र ओपन करून त्यांना मार्गदर्शन करता आलं तर जास्त बरं. किंबहुना त्या लोकांनीच अप्रोच जर ह्या केंद्रांना झालं की त्यांच्या फॅमिलीनी किंवा त्यांच्या ज्या महिला आहेत घरातल्या किंवा कोणी इतर मंडळी जी आहेत आईवडील, त्यांनी ह्या केंद्रांना जर आले आणि त्यांनी ही परिस्थिती येण्याआधीच जर मार्गदर्शन मिळालं की आम्हाला मार्गदर्शन करा की आम्हाला तर आम्ही हतबल झालो, तर तेव्हा जर मार्गदर्शन केलं तर मार्ग दाखवा असं सांगितलं, आणि तेव्हा जर योग्य प्रकारे ते मार्गदर्शन करण्यात आलं, समुपदेशन केलं गेलं तर ही बऱ्याच प्रमाणात टळण्याची शक्यता आहे. पण मग अशी मार्गदर्शन केंद्र आपल्याकडे किती प्रमाणात उपलब्ध आहेत? केंद्रांची आवश्यकता आहे असंच मी म्हणते, कारण की याआधी नाही आहेत पण आता जाणवायला लागले की फक्त त्यांना आर्थिक आणि दुसऱ्या बाजूने मदत करून पेक्षा मानसिक आधाराची जास्त गरज आहे. किंबहुना ती मिळाल्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टींची गरज तेवढी भासणार नाही. त्यामुळे ह्या केंद्रांची गरज आहे. पण RCF ही कंपनी सध्या ते हेल्पलाईन म्हणा किंवा हेल्पलाईनच्या माध्यमाने टोल फ्री नंबरवर ही अशी सुविधा उपलब्ध आहे. त्याच जर अशाच पद्धतीने अनेक संस्था पुढे आल्या, शासनाने पण ही जर सुविधा जर उपलब्ध करून दिली की समुपदेशन केंद्र किंवा हेल्पलाईन नंबर, टोल फ्री क्रमांक. पण ही RCFचे जे टोल फ्री नंबर तुम्ही म्हणालात त्या माध्यमातून साधारणपणे त्या कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शनाची त्यांना संधी मिळू शकते? त्याच्यामध्ये तुम्ही मानसिक जे तुमचे हे आहेत त्याच्यात पण तुम्ही मार्गदर्शन मागू शकता, किंवा शेतीविषयक जर तुम्हाला काही प्रश्न असेल की त्याच्यामध्ये काही तुम्हाला मार्ग नसतील माहिती किंवा आधुनिक शेती कशी केली पाहिजे या बाबतीत जर तुम्हाला मार्गदर्शन असेल तर तेही अवेलेबल त्या पूर्ण ह्याच्यामध्ये आहे. आणि तो पूर्ण नंबर जो आहे तो पूर्ण टोल फ्री आहे, त्याला काही पैसे उलट या निमित्तानं मला पुन्हा एकदा हा बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत निरोप पोहोचत आहे की या RCFच्या ज्या सुविधेचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्या. हे टोल फ्री नंबर आहे आमचा 1800-22-3044. हा टोल फ्री नंबरवर तुम्ही केव्हाही फोन करून मार्गदर्शन मिळवू शकता. आणि मला वाटतं आजच्या हे ज्या चर्चेचे मेन फलितच ह्या नंबरमध्ये आहे की फक्त तुम्ही तुमच्या समस्या स्वतःपर्यंत नका ठेवू, तुम्ही त्या मांडा, पुढे या. आणि आत्महत्या हेच एक कारण नाहीये, कारण की संकट जीवनात प्रत्येकालाच येतात आणि म्हणजे फक्त शेतकरी वर्गालाच येतात असं नाहीये, सगळ्याच वर्गांना संकट येतात. पण संकटावर एकच केवळ मात्र उपाय तो म्हणजे वेळ. वेळ ही जर तो काळ जो आहे तो काळ एक निघून गेला तर त्याच्यातून पुन्हा काही ना काहीतरी नवीन आपल्याला सोल्युशन राहू शकतं. तो एक काळ फक्त त्याच्यातून झाला पाहिजे आणि त्यावेळेस मानसिक आधाराची गरज आहे. म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन ह्या योजनेचा टोल फ्रीचा उपयोग करून घ्यावा. कापुरे मॅडमनी जी आता माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली ती अतिशय मोलाची अशी माहिती आहे. त्यांनी जो नंबर दिला आपल्याला टोल फ्री नंबर, त्याचा उपयोग जर आमच्या शेतकरी बांधवांनी केला तर मला निश्चितपणे खात्री आहे की येणारा काळ हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा काळ हा निश्चितच नसेल. किंबहुना सगळे शेतकरी आपला सर्वांगीण विकास कसा साधून घेता येईल त्यासाठी या टोल फ्री नंबरचा जास्तीत जास्त वापर करताना दिसतील आणि त्यांच्यावर येणारं संकट हे लीलया ते बाजूला करू शकतील.
मॅडम, आपण इथं आलात आणि ही जी बहुमोल माहिती आमच्या शेतकरी बांधवांसाठी दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आमची माती आमची माणसं. ह्या गादी वाफ्यामध्ये परमनंटली तणाचा बंदोबस्त करण्याची एक क्षमता आहे आणि की कमी म्हणजे खर्चामध्ये होते. आणि हे गादी वाफे केल्यामुळे काय होतं आणखीन दुसरा बदल असा की जे आपल्याकडे निसर्गतः गांडूळ आहेत, म्हणजे प्रत्येक आपल्या शेतामध्ये गांडूळ असतातच, ती नैसर्गिक उपलब्ध असलेली गांडूळं त्यांना जे कापून घेतलेलं भाताचं जे खाली मुळं शिल्लक राहतात त्या मुळांकडे ते आकर्षित होतात, ती खाण्यासाठी ती वर येतात, त्यांची उत्पादकता वाढते, गांडूळं मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, त्यांची संख्या वाढते आणि ती संख्या वाढल्यामुळे त्या गांडुळांची विष्ठा सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे एक प्रकारचं नैसर्गिक खत हे SRT पद्धतीमध्ये जमिनीला आणि त्या मुळांना उपलब्ध होतं आणि त्याचबरोबर गांडुळांनाही म्हणजे एक सुरक्षित वातावरण तयार होतं. तर भात पीक कापणी झाल्यानंतर SRT पद्धत संपत नाही मित्रांनो. भात पीक कापणी झाल्यानंतर इतरही पिकांची लागवड आपण ह्या गादी वाफ्यावर करू शकतो. SRT ही सेंद्रिय शेती पद्धती शाश्वत शेती पद्धती आहे. यामध्ये जमिनीचं संवर्धन होतं आणि मजुरांची बचत होते. आणि जर एकदा जमिनीचं आरोग्य सुधारलं की आपोआपच पिकांची वाढ ही जोमदार आणि उत्तम पद्धतीने होत असते. आणि त्यामुळं मला वाटतं ऊस केळीसारखी जर काही हेवी फीडर क्रॉप सोडले तर प्रत्येक प्रकारचं पीक या SRT पद्धतीमध्ये आपण घेऊ शकतो असं मला वाटतं. फक्त खत देताना ते गोळी पद्धतीने किंवा ड्रीप इरिगेशननी खत द्यावे लागेल ह्याचंच फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा कुठलंही पीक यात सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. SRT पद्धतीबाबत जेव्हा मी काम करतोय, शेतकऱ्यांमध्ये फिरतो, तेव्हा काही प्रमुख शंका ज्या शेतकऱ्यांनी उपस्थित केल्या त्याचं मी या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. की बरेच शेतकरी म्हणतात की आमच्याकडं पाण्याचं प्रमाण खूप आहे आमच्या शेतामध्ये आणि एवढ्या जास्त प्रमाणात जर पाणी आलं तर आमची भात ही लागवड SRT पद्धत टिकेल का? तर माझं त्यांना असं उत्तर आहे की भात हे मुळात पाण्यातलंच पीक आहे. त्यामुळं कितीही पाण्याचं फक्त एवढंच आहे की जे गादी वाफे आपण तयार केलेत तर पहिल्या वर्षी थोडेसे गादी वाफे समजा इकडे तिकडे विस्कळत होतील, पण एकदा ते गादी वाफे सेट झाले, एकदा त्यामध्ये मुळांचं प्रमाण वाढलं, ते एकदा घट्ट मुळांनी धरून ठेवले किंवा कितीही पाणी जरी आलं तरी ते गादी वाफे काही वाहून जाणार नाहीत आणि अत्यंत उत्तम लागवड होईल. तर मित्रांनो, जर तुम्ही SRT पद्धतीचा अवलंब केलात तर त्या गादी वाफ्यामुळे नॅचरली त्या भागातली त्या गादी वाफ्यावरची तरी परिस्थिती इतकी सुंदर असते की ती तिथं सहज कुठल्याही बीजांचं अंकुरण होतं, वापसा कंडिशन लवकर मेंटेन होते. त्यामुळं भात निघाल्यानंतर त्यांना दुसरं कुठलंही पीक घेणं शक्य होईल अशा प्रकारे आहे. आणि दुसरं असं की काही लोक म्हणतात की आता हे तण नियंत्रण आम्हाला साहेब जड जाईल आणि यात खूपच सारखं म्हणजे गबाळ उगवत राहील, गवत उगवत राहील. तर मित्रांनो, माझं त्यांना असं सांगणं आहे की एकदा SRT पद्धतीचे वाफे एकदा सेट झाले, एकदा त्यात असलेले तणाचं बियाणं जे खाली कुठल्याही वेगवेगळ्या थरामध्ये आपण जे नांगरणी करताना किंवा कुळवणी करताना जे गेलेलं आहे ते एकदा तणाचं बियाण्याचा एकदा नाश झाला की गादी वाफे आपण डिस्टर्ब करत नाही, ते तसेच राहतात. त्यामुळे जे काही तणाचं बियाणं वाऱ्याबरोबर वाहून येणार आहे किंवा पाण्याबरोबर वाहून येणार आहे ते सर्वच्या सर्व वरच्या सुपरफिशियल म्हणजे वरच्या लेअरमध्ये असतं आणि त्यामुळे ते सहज उपटूनही टाकता येतं आणि त्याचं सहज तण नियंत्रण करता येणं शक्य आहे. जसं जसं सेंद्रिय कर्ब वाफ्यातला वाढेल आणि ते त्या गादी वाफे जेव्हा सेट होतील त्यानंतर आपली उत्पादकता तुम्हाला दिवसेंदिवस वाढलेली दिसेल. अशा प्रकारे SRT तंत्रज्ञान हे सर्व पिकांना अगदी म्हणजे कुठलंही पीक आणि भात पीक तर अत्यंत सुंदर पद्धतीने यात करता येईल. यात फक्त 2 केमिकल वापरले जातात, एक ग्लायफोसेट आणि एक गोल. हे 2 सोडले तर बाकी सर्व नैसर्गिक पद्धतीने आपण करत असतो. या पद्धतीमध्ये साधारणतः 3/4 मजूर कमी लागतात. म्हणजे समजा 1 एकरला आपल्याला जर नर्सरीपासून म्हणजे रोपवाटिका तयार केल्यापासून तर चिखलणी करून लागवड होईपर्यंत समजा 60 मजूर लागणार असतील तर SRT पद्धतीमध्ये फक्त 15 मजुरांमध्ये 1 एकरची पूर्ण लागवड व्यवस्थित पद्धतीने होते. म्हणजे मजुरांची बचत होते, यात त्रास कमी होतो, यात आर्थिक गुंतवणूक कमी आहे. यामध्ये आणखीन चिखलणी करताना जो काही चांगला मातीचा जो थर आहे, वर्षानुवर्ष एखादा मातीचा थर तयार होण्यासाठी वर्षानुवर्ष जातात आणि आपण मात्र चिखलणी करून ही जशी म्हणजे दुधातली साय असते तशी ही क्रीम वरती आलेली असते आणि ही मात्र आपण नाश करून टाकत असतो. तर तो नाश म्हणजे निसर्गाचाही संतुलन चिखलणीमध्ये बिघडतं, ते टाळण्याचा प्रयत्न या पद्धतीने केला जातो. त्यामुळे जमिनीचं संवर्धन होतं. सॉईल कॉन्झर्वेशनच्या बाबतीत आमचं डिपार्टमेंट अतिशय जागरूक आहे. महाराष्ट्र शासनामध्ये जागतिक सगळ्या ठिकाणी त्याचे प्रयत्न चालू आहेत. तर हे एक प्रकारे माती संवर्धनाचीच ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. सॉईल कॉन्झर्वेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं आणि निसर्गाला फक्त मिनिमम डॅमेज करून आपण आपली उत्पादकता आहे त्या लेवलपेक्षा सुद्धा वाढवतो. म्हणजे उत्पादकता वाढते,
निसर्गाचा समतोल मात्र राखला जातो अशी अभिनव जी पद्धत आहे ती श्री डॉक्टर चंद्रशेखर भडसवळे यांनी शोधून काढलेले. डॉक्टर चंद्रशेखर भडसवळे हे आमच्या कोकण कृषी विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्याच विद्यापीठाचा मी सुद्धा कृषी पदवीधर आहे. मला ह्या माझ्या गुरुबंधूंचा अतिशय अभिमान वाटतो की त्यांनी स्वतः शेतकरी असताना त्यांनी अमेरिकेतली नोकरी सोडून ते स्वतः शेतीमध्ये आले. त्यांनी शेती केली आणि निरनिराळं संशोधन करून ते शेतकऱ्यांपर्यंत नेण्याची त्यांची तळमळ इतकी प्रचंड आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे पाहून मी प्रभावित झालो आणि मी असं ठरवलं की ही पद्धत आपण आपल्या मावळ तालुक्यामध्ये सगळे ठिकाण करायचं. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कडदे या गावच्या शेतकऱ्यांनी या SRT तंत्राचा भात पिकासाठी वापर करून शेती फायद्याची केली. समजा आपण भात कापणी केल्यानंतर जे त्याचे चोथे शिल्लक राहतात ते चोथे त्यानंतर थोडं त्याला मॉइश्चर मिळाल्यानंतर ते फुटतात चोथे आणि पुन्हा ते मग त्याचं नियंत्रण कसं करायचं त्याच्यावर पुन्हा एकदा ग्लायफोसेट फवारायचं. ग्लायफोसेट फवारलं ते चोथे मरून जातात आणि त्यानंतर तिथे हे टोकन यंत्र सहाय्याने पुन्हा एकदा खत आणि गव्हाचे 3-4 दाणे अशा प्रकारे टोकायचे आणि यामध्ये ज्या कडेने सऱ्या केलेल्या आहेत त्या सरीतनंच म्हणजे त्या याच्यातून पाणी सोडायचं. त्यामुळे काय होतं की मुळांना डायरेक्ट पाणी भेटत नाही, इनडायरेक्टली हळूहळू मॉइश्चर त्यांना भेटतं. त्यांना हवा पाणी यांचं प्रमाण इतकं उत्तम राहिल्यामुळे गव्हाची वाढ सुद्धा अत्यंत चांगली होते आणि त्याची सुद्धा उत्पादकता चांगली भेटते. आणि ही पद्धत जे गादी वाफ आहेत हे वर्षानुवर्ष आपण असेच ठेवतो. त्यामुळे एकदा आतमध्ये म्हणजे पिकांची जी मुळं आहेत ती आपण म्हणजे उपटून घेत नाही, इथं सर्व कापून घेतलं जातं. त्यामुळे सर्व मुळं ही जमिनीत शिल्लक राहतात आणि त्यामुळे शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणलं तर सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीचा खूप वाढतो आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळं जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची प्रतिकार क्षमता वगैरे ज्याला जमिनीचं आरोग्य म्हणतो ते जमिनीचं आरोग्य सुधारलं जातं. मंडळी, आपणही सगुणा बाग राईस टेक्नॉलॉजी वापरून पहा आणि खर्चामध्ये बचत करून शेती फायद्याची करा.